हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 12वी कॉमर्स फॅकल्टीतील बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील पहिलं चॅप्टर इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट या चॅप्टरमधील पेज नंबर 59 वरील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 6 आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासायचा आहे. प्रॉब्लेम दिलेला आपल्याला अर्चना अँड प्रेरणा. अर्चना आणि प्रेरणा नावाचे दोन पार्टनर आहे. शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ, त्यांचा रेशो दिलेला आहे 2:1. म्हणजेच काय, फ्युचरमध्ये जो काही प्रॉफिट आणि लॉस होणार आहे अर्चना आणि प्रेरणा यांच्या पार्टनरशिप बिझनेसमधील, त्याची वाटप कशी असणार आहे दोघांमध्ये 2:1 या रेशोमध्ये असणार आहे. विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट, खालील ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट वरनं गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर, तयार करायचं आपल्याला ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आणि त्याच तारखेचं आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्स शीट सुद्धा तयार करायचं आहे. ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आपल्याला. 1 नंबरला स्टॉक दिलेला आहे 1/4/2018, म्हणजे हा कोणता स्टॉक आहे, ओपनिंग स्टॉक आहे. पेटंट दिलेले आहे, सन्ड्री डेटर्स दिलेले आहे, स्टॉक ऑफ स्टेशनरी दिलेले आहे, ट्रेडमार्क दिलेला आहे, बिल रिसिवेबल दिलेलं आहे, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, वेजेस, हिटिंग अँड लाइटिंग, ट्रेड एक्सपेन्सेस याचे 4 सावत्र भाऊ आहे. मागच्या व्हिडिओमध्ये याची स्टोरी आपण सांगितली होती. ते 4 भावांपैकी कोणी आहे का ऍडजस्टमेंट आपल्या ट्रायल बॅलन्समध्ये? नाहीये. 4 भाऊ कोणकोणते? ऑफिस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर मिसलिनियस एक्सपेन्सेस आणि सन्ड्री एक्सपेन्सेस. असे 4 भावांपैकी कोणी आलंय का? चेक करा बरं ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला. एकही नाही. म्हणजे हा जो काही ट्रेड एक्सपेन्सेस आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येईल. आणि या 4 पैकी एखादा घटक असेल, मग जनरल एक्सपेन्सेस असेल, सन्ड्री एक्सपेन्सेस असेल, ऑफिस एक्सपेन्सेस असेल किंवा मिसलिनियस एक्सपेन्सेस असेल, या 4 घटकांपैकी एखादा घटक, 2 घटक जर असतील, तेव्हा मात्र ट्रेड एक्सपेन्सेसचं जे काही रेकॉर्डिंग आहे ते आपल्याला ट्रेडिंगच्या डेबिटला करावं लागतं. त्याच्यानंतर सेल्स रिटर्न दिलेलं आहे, लँड अँड बिल्डिंग दिलेलं आहे, फर्निचर आहे, कॅश ॲट बँक दिलेलं आहे, इन्व्हेस्टमेंट दिलेलं आहे, ड्रॉइंग दिलेलं आहे आपल्याला अर्चना आणि प्रेरणाचं, बॅड डेब्ट दिलेले आहे, परचेसेस दिलेले आहेत. त्याच्यानंतर क्रेडिट साईडला आपल्याला दिलेलं आहे कॅपिटलचं बॅलन्स दिलेलं आहे अर्चना आणि प्रेरणाचं, ऑदर लोन दिलेलं आहे, रिझर्व्ह फंड दिलेला आहे, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, परचेस रिटर्न, RDD, सेल्स आणि इंटरेस्ट. या पद्धतीने आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे. ट्रायल बॅलन्सच्या खाली ऍडजस्टमेंट दिलेलं आहे आपल्याला. पहिली ऍडजस्टमेंट, स्टॉक ऑन 31 मार्च 2019, क्लोजिंग स्टॉकचे दोन्ही अमाऊंट आलेलं आहे तिथं, कॉस्ट प्राइस आणि एक आहे मार्केट प्राइस. आता कॉस्ट प्राइस घ्यायची की मार्केट प्राइस घ्यायची, या ठिकाणी जी अमाऊंट लहान असेल ती अमाऊंट आपल्यासाठी कामाची आहे. या ठिकाणी कॉस्ट प्राइस आहे 12,000 रुपये आणि मार्केट प्राइस आहे 17,000 रुपये. लहान रक्कम आहे, अमाऊंट आहे 12,000, म्हणून या ठिकाणी 12,000 आपल्या कामाचे आहेत. 17,000चा आपल्याला काही उपयोग या प्रॉब्लेम मध्ये होणार नाही. त्याच्यानंतर अवर कस्टमर मिस्टर शेखर फेल टू पे इज ड्यू ऑफ ₹800. या ठिकाणी मिस्टर शेखर नावाचा एक आपला ग्राहक आहे, तो आपल्याला 800 रुपये देणार नाहीये, ते पैसे बुडालेले आहेत. म्हणजे हे काय आहे, न्यू बॅड डेब्ट्स आहे. पुढची ऍडजस्टमेंट, 1 and 8 ऑफ पेटन्स आर टू बी रिटर्न ऑफ. आपले पेटर्न जे आहेत ते पेटर्न आपल्याला काय करायचे आहेत, कमी करायचे आहेत. राईट ऑफ म्हणजेच काय, कमी करणे. पेटर्नची अमाऊंट ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला 2 नंबर दिली आहे, त्याला 1 स्टार करायची आहे. त्याच्यानंतर अ पार्ट ऑफ फर्निचर 5,000 इज परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2019. या ठिकाणी फर्निचर जे दिलेलं आपल्याला, या ठिकाणी 13,000 रुपयाचं, या फर्निचरमध्ये 5,000 रुपयाचं जे काही फर्निचर आहे ते कधी घेतलेलं आहे, 1 ऑक्टोबर 2018 घेतलेलं आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी 13,000च्या मध्ये 5,000 रुपयाचं नवीन फर्निचर या ठिकाणी काय केलेलं आहे, ऍड केलेलं आहे. 13,000 मधनं 5,000 रुपयाचं फर्निचर नंतर घेतलं आणि त्याच्या अगोदर किती असेल मग, तर ते असेल 8,000 रुपयाचं. 8 आणि 5
13,000. त्याच्यानंतर डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग 10% अँड फर्निचर 5%. फर्निचरवरती 1 स्टार आणि लँड अँड बिल्डिंगवरती पण 1 स्टार. त्याच्यावरती डेप्रिशिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग द्यायचं राहिलेलं आहे. काय करतो आपण? दुसरं काही करत नाही. आपण सगळे जे काही आउटस्टँडिंग असतो ते पेड करतो. वेजेसला 1 स्टार. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस वेजेसच्या वरती दिलेले आहे, त्याला 1 स्टार. त्याच्यानंतर 7 नंबरची ॲडजस्टमेंट, अलाउ इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कॅपिटलवरती 3% इंटरेस्ट या ठिकाणी द्यावं लागणार आहे. याची कोणत्याही प्रकारची स्टार होत नाही. ट्रायल बॅलन्स खालील ज्या काही ॲडजस्टमेंट होत्या त्या आपण रीड केल्या आणि त्याचं स्टार करून घेतलं. हिडन ॲडजस्टमेंट आपल्याला काही दिली आहे का ते चेक करायची आहे. या प्रॉब्लेममध्ये एकही हिडन ॲडजस्टमेंट नाही. प्रॉब्लेम वाचून झाल्यानंतर पुढची स्टेप असते आपली पोस्टिंग करायची. पोस्टिंग करण्याच्या अगोदर आपण काही घटक ट्रेडिंगच्या डेबिटला आणि क्रेडिटला लिहून घेतो. तो म्हणजे काय? टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस, त्याच्यातनं लेस, परचेस रिटर्न, क्रेडिट साईडला बाय, सेलच्या खाली लेस, सेल्स रिटर्न्स, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला पण काही घटक आपण लिहून घेतो. टू RDD, त्याच्याच खाली ओल्ड बॅड डेब्ट्स, त्याच्याच खाली ॲड न्यू बॅड डेब्ट्स, त्याच्याच खाली ॲड न्यू RDD, आणि एक लाईन सोडून लेस ओल्ड RDD. हे घटक लिहून झाल्यानंतर आपण काय करत असतो? पोस्टिंग सुरू करत असतो. हे जे ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे, ट्रायल बॅलन्स मधील हे घटक आपण त्या अकाउंटला काय करतो? ट्रान्सफर करतो. चला पोस्टिंग सुरू करूया. सुरुवातीला ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड स्टॉक दिलेला आपल्याला. ओपनिंग स्टॉक अमाऊंट आउटर कॉलमला 8,560 रुपये. पेटंट दिलेले ॲसेट साईडला. ॲडजस्टमेंट आहे पेटंट्स अमाऊंट इनर कॉलम 2,000 रुपये. सन्ड्री डेटर तिथंच एक लाईन सोडून अमाऊंट इनर कॉलम 18,500. स्टॉक ऑफ स्टेशनरी सन्ड्री डेटरवरती 1 स्टार आहे, एक लाईन सोडून लिहायचं आहे. स्टॉक ऑफ स्टेशनरी अमाऊंट आउटर कॉलमला 3,000 रुपये. ट्रेडमार्क ॲसेट आहे पण ॲसेट साईडला ट्रेडमार्क अमाऊंट 2,000 रुपये आउटर कॉलमला. बिल रिसिवेबल ॲसेट आहे, ॲसेट साईडला बिल रिसिवेबल अमाऊंट आउटर कॉलमला 6,300 रुपये. इलेक्ट्रिसिटी चार्जेस खर्च आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस अमाऊंट इनर कॉलमला 1,450. स्टार आहे, ॲडजस्टमेंट आहे. वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला टू वेजेस अमाऊंट इनर कॉलमला 950 रुपये.
हिटिंग अँड लाइटिंग ट्रेडिंगच्या डेबिटला वेजेसच्या खाली एक लाईन सोडून हिटिंग अँड लाइटिंग अमाऊंट 1000 रुपये आउटर कॉलम. ट्रेड एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इलेक्ट्रिसिटी चार्जेसच्या खाली एक लाईन सोडून टू ट्रेड एक्सपेन्सेस अमाऊंट 850 रुपये आउटर कॉलम. सेल्स रिटर्न ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेलच्या खाली सेल्स रिटर्न अमाऊंट इनर कॉलमला 400 रुपये. लँड अँड बिल्डिंग ॲसेट साईडला बिल रिसिवेबलच्या खाली लँड अँड बिल्डिंग अमाऊंट इनर कॉलमला 22,000 रुपये. स्टार आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. फर्निचर लँड अँड बिल्डिंगच्या खाली एक लाईन सोडून फर्निचर अमाऊंट इनर कॉलमला 13,000 रुपये 13,000. कॅशेड बँक एक लाईन सोडून तिथं ॲसेट साईडला कॅशेड बँक म्हणजे बँक बॅलन्स 5,000 रुपये आउटर कॉलम. इन्व्हेस्टमेंट ॲसेट आहे. इन्व्हेस्टमेंट्स अमाऊंट 7,500 आउटर कॉलम. ड्रॉइंग पार्टनरच्या डेबिटला टू ड्रॉइंग अर्चना 1200 रुपये प्रेरणा 900 रुपये. बॅड डेप्स ट्रायल बॅलन्सला आलेले आहेत. ओल्ड बॅड डेप्स आहेत ते ओल्ड बॅड डेप्स अमाऊंट इनर कॉलमला 2,000 रुपये. परचेसेस ट्रेडिंगच्या डेबिटला ओपनिंग स्टॉकच्या खाली अमाऊंट इनर कॉलमला 23,700. या ठिकाणी ट्रायल बॅलन्सची डेबिट साईडची आपण पोस्टिंग केलेली आहे. पुढे आपल्याला ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडची पोस्टिंग करायची आहे. पहिला घटक आपल्याला दिलेला आहे कॅपिटलचं बॅलन्स कॅपिटलला क्रेडिट बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन अर्चना 40,000 आणि प्रेरणा 20,000. ऑदर लोन देणे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला देण्याची साईड लायबिलिटी साईडला 3 लाईन सोडून लिहायचं. ऑदर लोन अमाऊंट आउटर कॉलमला 3,000 रुपये. रिझर्व्ह फंड लायबिलिटी साईडला अमाऊंट 1,000 रुपये आउटर कॉलमला. सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट 17,500 आउटर कॉलम. बिल्स पेएबल अमाऊंट 5,000 रुपये आउटर कॉलम. परचेस रिटर्न ट्रेडिंगच्या डेबिटला परचेसच्या खाली परचेस रिटर्न अमाऊंट इनर कॉलमला लिहायची अमाऊंट 1,000 रुपये. त्याच्यानंतर RDD ओल्ड RDD आहे ही ट्रायल बॅलन्सची RDD ही काय असते ओल्ड RDD असते. ओल्ड RDD 500 रुपये इनर कॉलमला. सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिले आपण सेल्स अमाऊंट इनर कॉलमला 30,200. इंटरेस्ट क्रेडिटला आलेले प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला एक लाईन सोडून बाय इंटरेस्ट अमाऊंट 310 रुपये.
या ठिकाणी आपली पोस्टिंग संपलेली आहे. आता आपल्याला ॲडजस्टमेंट सॉल्व करायची आहे. पहिली ॲडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला स्टॉक क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आउटर कॉलमला 12,000 रुपये. याचा सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला इन्व्हेस्टमेंटच्या खाली क्लोजिंग स्टॉक अमाऊंट 12,000 रुपये आउटर कॉलम. इथं आपली पहिली ॲडजस्टमेंट सॉल्व केली आपण. 2 नंबर, अवर कस्टमर मिस्टर शेखर फेल टू पे हिज ड्यू ऑफ ₹800. 800 रुपये मिस्टर शेखर नावाचा जो कस्टमर आहे तो देऊ शकत नाही. काय आहे हे? बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स काय करतात? लेस करतात. सन्ड्री डेटर मधनं लेस न्यू बॅड डेब्ट्स. न्यू का? कारण ॲडजस्टमेंट मध्ये आलेले आहेत. ॲडजस्टमेंट मध्ये आलेले RDD आणि बॅड डेब्ट्स काय असतात? न्यू असतात. किती? 800. 18,500च्या खाली 800 रुपये. 800 रुपयाच्या खाली आडवी रेष 18,500 मायनस 800 0 17,700 रुपये. सन्ड्री डेटर कमी झाली, नुकसान झालं आपलं. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला काय आहे? हे न्यू बॅड डेब्ट्स आहेत. किती? 800 रुपये अमाऊंट इनर कॉलमला. तिसरी ॲडजस्टमेंट 1/8 ऑफ पेटन्स आर टू बी रिटर्न ऑफ. पेटनची जी काही व्हॅल्युएशन आहे ती 1/8ने 1/8 ने काय झालेली आहे? कमी झालेली आहे. राईट ऑफ झालेली आहे, कमी झालेली आहे. पेटनची अमाऊंट किती आहे? 2,000 रुपये. वर्किंग नोट तयार करूया. वर्किंग नोट पेटंट्स अमाऊंट 2,000 रुपये गुणिला 1/8. 8 1 8, 8 2 16, 8 5 40, 250 गुणिला 1 बरोबर 250. 250 ने पॅटर्न काय झालेले आहे? कमी झालेले आहे. कमी झाले. ॲसेट कमी झाली. लेस रिटर्न ऑफ अमाऊंट 250 रुपये. आताच कॅल्क्युलेट केलं आपण. 2,000 मायनस 250 रुपये 0 5 7 1 1,750 रुपये. ॲसेट कमी झाली, नुकसान झालं. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ट्रेड एक्सपेन्सेस लिहिलंय, त्याच्या खाली लिहायचंय टू रिटर्न ऑफ पेटंट्स अमाऊंट 250 रुपये. पुढची ॲडजस्टमेंट 4 नंबरची ॲडजस्टमेंट अ पार्ट ऑफ फर्निचर जे आहे 13,000 रुपयाचं टोटल फर्निचर आहे आपल्याकडे ॲसेट साईडला. त्याच्यापैकी काय सांगितलेलं आहे? एक्सप्लेन केलं होतं आपण. फर्निचरची जी अमाऊंट आहे 13,000 रुपये, त्याच्यापैकी 5,000 रुपयाचं फर्निचर कधी घेतलेलं आहे? 1 ऑक्टोबर 1/10/2018 घेतलेला आहे. ती ॲडजस्टमेंट नाही आहे, ती इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे 4 नंबरची. त्याच्यानंतर 5 नंबरची ॲडजस्टमेंट डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 10%.
लँड अँड बिल्डिंगवरती 10% डेप्रिशिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट आहे 22,000 रुपये. त्याच्यावरती डेप्रिशिएशन काय करतात, लेस करतात. लेस डेप्रिशिएशन ॲट 10%. 10%, 22,000वरती 10%, 1 0 कमी करायचं आहे. कॅल्क्युलेशन करायचं नाही, 1 0 डायरेक्ट कमी करायचं. कॅल्क्युलेशन जरी केलं तरी उत्तर हेच येणार. 22,000 मायनस 2,200, अमाऊंट 19,800. लँड अँड बिल्डिंगवरती डेप्रिशिएशन बसलं, लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्युएशन कमी झाली, प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन कमी झालं, नुकसान झालं, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग अमाऊंट इनर कॉलमला 2200 रुपये. अजून फर्निचरचं डेप्रिशिएशन राहिलेलं आहे आपलं कॅल्क्युलेशन करायचं, म्हणून आपण इनर कॉलमला घेतलं. पुढे फर्निचरवरती 5%. फर्निचर दिलेलं आहे आपल्याला लँड अँड बिल्डिंगच्या खाली, त्याच्याच खाली लिहायचं लेस डेप्रिशिएशन ॲट 5%. डेप्रिशिएशनचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. वर्किंग नोट आपल्याला तयार करावी लागेल या ठिकाणी. दुसरी वर्किंग नोट, डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. बघा आता फर्निचरची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 13,000 रुपये. या 13,000 रुपयामध्ये 8,000 रुपयाचं जुनं फर्निचर होतं आणि 5,000 रुपयाचं फर्निचर जे आहे ते आपण विकत घेतलेलं आहे. कधी घेतलेलं आहे? 1 ऑक्टोबर 2018ला. 1 ऑक्टोबर 2018ला. आता या ठिकाणी डेप्रिशिएशन काढायचं आपल्याला 5%. 8,000वरती 5%, 5,000वरती 5%. त्याच्यानंतर 5,000 रुपयाचं जे डेप्रिशिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे फर्निचरवरती, ते फर्निचर 5,000 रुपयाचं फर्निचर आपण कधी घेतलेलं आहे? 1/10/2018ला. 1/10/2018ला ते फर्निचर आपण विकत घेतलेलं आहे आणि आपलं वर्ष संपत आहे 31 मार्च 2019. या ठिकाणी 1/10 ते 31 मार्च, 1/10, 11, 12, 1, 2, 3, 6 महिने. 6 महिन्याचा हा काय येतोय आपला कालावधी येतोय. म्हणजे आपल्याला या वर्षी या 5,000वरती फक्त आणि फक्त 6 महिन्याचं डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. 6 महिने. 2 0 2 0 कॅन्सल झाले. 6 1 6 6 2 12, बे 1 बे 25 50, 25 2 50. त्याच्यानंतर 25 गुणिला 5, 25 5 125. म्हणजे 5,000वरती 6 महिन्याचं डेप्रिशिएशन येतं आहे 125 रुपये. त्याच्यानंतर आधीचं जे 8,000चं आहे त्याच्यावरचं डेप्रिशिएशन 0 0 कॅन्सल, अमाऊंट उरली 80 गुणिला 5, 8 5 40, 400 रुपये. दोघांची बेरीज जर केली 400 आणि 125, अमाऊंट येणार 525 रुपये. म्हणजे हे काय आलं आपलं टोटल डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. बस हेच या ठिकाणी या प्रॉब्लेम मधील विशेष आहे. बाकी प्रॉब्लेम सगळा हा सिंपल आहे आणि अगदी बेसिक आहे. डेप्रिशिएशन काय करतात? लेस करतात. फर्निचरवरती 525, 13,000 मायनस 525, 5 7 4 12,475.
13,000 मायनस 525 जर का मायनस केले तर अमाऊंट येते 12,475 रुपये. पुढे फर्निचरची अमाऊंट कमी झाली, नुकसान झालं, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लँड अँड बिल्डिंगच्या खाली लिहायचंय फर्निचर. अमाऊंट लिहायची आहे 525 रुपये. 525च्या खाली आडवी रेष, टोटल बाहेर 22,525 रुपये. 22,000 नाही, लँड अँड बिल्डिंग वरती 2200 रुपये आहे. एक झिरो कमी करायचा या ठिकाणी. ₹2200. दोघांची टोटल बाहेर 2,725 रुपये. या ठिकाणी आपली 5 नंबरची ऍडजस्टमेंट पूर्णपणे सॉल्व्ह झालेली आहे. त्याच्यानंतर 6 नंबरची ऍडजस्टमेंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस अँड इलेक्ट्रिसिटी चार्जेस. आउटस्टँडिंग काय करतात, ऍड करतात. इलेक्ट्रिसिटी मध्ये ऍड करायचं आहे, ऍड आउटस्टँडिंग. इलेक्ट्रिसिटीचे द्यायचे राहिले 200 रुपये, देऊन टाका. 1450 प्लस 200, अमाऊंट बाहेर 1650 रुपये. आणि वेजेस मध्ये पण ऍड आउटस्टँडिंग वेजेसची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे, द्यायचे राहिले 300 रुपये. 900च्या खाली 300, 300च्या खाली आडवी रेष, 950 प्लस 300 1250 रुपये आउटर कॉल. याचा सेकंड इफेक्ट, आउटस्टँडिंग देणं आपलं द्यायचं बाकी आहे, देण्याची साईड लायबिलिटी साईड. खाली याचं आहे आउटस्टँडिंग. पहिला आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस आणि दुसरा आहे वेजेसची अमाऊंट आहे 300 रुपये आणि इलेक्ट्रिसिटीची आहे 200 रुपये. 300च्या खाली आडवी रेष, दोघांची टोटल बाहेर 500 रुपये. इथं आपली 6 नंबरची ऍडजस्टमेंट संपलेली आहे. 7 नंबरची ऍडजस्टमेंट, अलाउ इंटरेस्ट ऑन कॅपिटल 3%. वर्किंग नोट आपल्याला या ठिकाणी तयार करावी लागेल. तिसरी वर्किंग नोट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. रेशो दिलेला आपल्याला 2:1. पहिली पार्टनर आहे अर्चना. अर्चनाचं कॅपिटल आहे 40,000 रुपये. 40,000वरती 3%. या ठिकाणी आपल्याला रेशोची गरज नाही आहे. 00 कट. अमाऊंट 400 गुणिला 3, 4 त्रिक 12. 1,200 इंटरेस्ट मिळणार कोणाला, अर्चनाला मिळणार. त्याच्यानंतर दुसरी पार्टनर आहे प्रेरणा. प्रेरणाचं कॅपिटल आहे 20,000 रुपये. 20,000वरती 3%, 2 झिरो कॅन्सल. 200 गुणिला 3, 3 दुने 6, 600 रुपये इंटरेस्ट मिळाला. पार्टनरला फायदा झाला. पार्टनरला क्रेडिट बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. अर्चनाला 1200 रुपये आणि प्रेरणाला 600 रुपये. कॅपिटलवरती व्याज द्यावं लागलं
आपलं नुकसान झालं, खर्च झाला आपला, खर्च नुकसान प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल अर्चना, प्रेरणा. अर्चनाला 1200 रुपये, प्रेरणाला 600 रुपये. 600 रुपयाच्या खाली आडवी रेष, टोटल बाहेर 1800 रुपये. या ठिकाणी आपल्या ॲडजस्टमेंट पूर्णपणे संपलेल्या आहेत आणि हिडन ॲडजस्टमेंट या प्रॉब्लेममध्ये नाही. पुढची स्टेप आपल्याला काय करायचं आहे, हा प्रॉब्लेम टॅली करायचा आहे. प्रॉब्लेम टॅली करत असताना सर्वात प्रथम आपण काय करत असतो, ट्रेडिंग अकाउंट क्लोज करत असतो. ट्रेडिंगची डेबिटची आणि क्रेडिटची टोटल घेत असतो सिंगल डबल लाईन मध्ये. त्याच्या अगोदर इनर कॉलमला काही अमाऊंट राहिले का ते आपल्याला चेक करावं लागणार आहे, त्याशिवाय अकाउंट क्लोज होणार नाही. इनर कॉलमला परचेसेसची अमाऊंट होती 23,700, त्याच्यातनं लेस परचेस रिटर्न 1,000 मायनस करून अमाऊंट बाहेर 22,700 रुपये. वेजेसची अमाऊंट आपण ऑलरेडी घेतलेली आहे बाहेर. सेल्स आहे 30,200, त्याच्यातनं 400 रुपये मायनस अमाऊंट बाहेर 29,800 रुपये. आता आपल्याला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे. डेबिटची आणि क्रेडिटची टोटल घ्यायची. या ठिकाणी ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल येते 41,800 आणि डेबिटची टोटल येते 33,510 रुपये. 41,800 अमाऊंट मोठी असल्यामुळे क्रेडिट साईडला तीच बेस मानून आपण लिहितो. डेबिट साईडला 41,800 मायनस 33,510 वजाबाकी केली तर अमाऊंट येते 8,290 रुपये. त्याला नाव आपल्याला द्यायचं आहे टू ग्रॉस प्रॉफिट. हा 8,290 रुपये जो काही प्रॉफिट ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे हा ट्रान्सफर करतो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. डेबिटला फरक आला आहे तो ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. बाय ग्रॉस प्रॉफिट अमाऊंट 8,290 रुपये. इथं सुद्धा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला क्लोज करावं लागणार आहे. त्याच्या अगोदर डेबिट क्रेडिटला काही इनर कॉलमला अमाऊंट राहिली का ते चेक करायचं आहे आपल्याला. आरडीडीची अमाऊंट राहिली आहे. ओल्ड बॅड डेप्स दिले 200 रुपये, न्यू बॅड डेप्स आहे 800 रुपये. ऍड न्यू आरडीडी काही नाही, दोघांची टोटल 1,000 रुपये. 1,000 मधनं लेस ओल्ड आरडीडी 500 रुपये, अमाऊंट बाहेर 500 रुपये. आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे. या ठिकाणी क्रेडिटची टोटल येते 8,600 रुपये आणि डेबिटची टोटल येते 7,775 रुपये. क्रेडिटची टोटल मोठी असल्यामुळे तिला बेस मानतो आपण 8,600. डेबिटला लिहिणार आपण 8,600. 8,600 मायनस डेबिटची जी लहान रक्कम आलेली आहे ती वजा करून 8,600 मायनस 7,775 जो फरक येईल त्याला आपण नाव देतो टू नेट प्रॉफिट. आणि हा नेट प्रॉफिट दोघं पार्टनरला आपण वाटतो. कोण कोण आहेत पार्टनर? अर्चना आणि प्रेरणा. कसा वाटणार? त्यांच्या रेशोनुसार. त्यांचा रेशो दिलेला आहे आपल्याला 2:1. 2:1. 8,600 मायनस 7,775 रुपये, अमाऊंट येईल 825 रुपये.
₹825 3 भाग करायचे. त्याच्यातनं 2 भाग अर्चनाला द्यायचे आणि 1 भाग कोणाला द्यायचा आहे? प्रेरणाला द्यायचं आहे. तर या ठिकाणी 825 गुणिला भागीला 3, 3 दुने 6, उरले 2, अमाऊंट झाली 22, 3 5 15, 3 सक 18, 3 7 21, अमाऊंट उरली 1, संख्या झाली 15, 3 5 15, म्हणजे ₹275 प्रेरणाला मिळणार आणि 275च्या डबल अमाऊंट मिळणार अर्चनाला. ती अमाऊंट येते ₹550. पुढे याचा सेकंड इफेक्ट, पुढे ही अमाऊंट आपल्याला ट्रान्सफर करायची आहे पार्टनरला, क्रेडिटला. फरक प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आलेला आहे, तो ट्रान्सफर होणार पार्टनरला, क्रेडिटला. पार्टनरला, क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अर्चनाला मिळणार ₹550 आणि प्रेरणाला मिळणार ₹275. ही अमाऊंट आपण कुठून घेतली? या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. काय आहे हा? नेट प्रॉफिट. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपल्याला सिंगल डबल लाईन मध्ये क्लोज करायचं आहे. पार्टनरच्या क्रेडिटची टोटल अर्चनाची 40,000 प्लस 1200 प्लस 550, अमाऊंट 41,750. डेबिटला लिहायचं 41,750. 41,750 मायनस 1200, त्याला नाव द्यायचं आहे टू बॅलन्स कॅरेट डाऊन. 41,750 मायनस 1200, अमाऊंट येईल ₹40,550. त्याच्यानंतर प्रेरणा 20,600 आणि 275, अमाऊंट 20,875 टोटल. डेबिटला लिहायचे 20,875. 20,875 मायनस ₹900, अमाऊंट ₹19,975. त्याच्यानंतर हे जे कॅपिटलचं बॅलन्स ट्रान्सफर करायचं आहे लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला आपण 2-3 लाईन सोडलेल्या आहे, तिथं वरती लिहायचं आहे कॅपिटल अकाउंट अर्चना आणि प्रेरणा. अर्चनाचं बॅलन्स मिळालं आपल्याला 40,550. आणि प्रेरणाचं मिळालेलं आहे आपल्याला ₹19,975. दोघांची टोटल बाहेर 5 7 5 12, आजच्याला 1 9 आणि 1 10 आणि 5 15, परत आजच्याला 1 9 आणि 1 10, आजच्याला 1 4 आणि 2 6, ₹60,525 आउटर कॉलम. आता या ठिकाणी शेवटची स्टेप आहे आपली. आपल्याला काय करायचं आहे? बॅलन्स शीटच्या दोघं साईडच्या टोटल घ्यायचे आहेत सिंगल डबल लाईन मध्ये.
सिंगल डबल लाईन मध्ये बॅलन्स शीटची टोटल यायची आहे. या ठिकाणी लायबिलिटीची टोटल येते 87,525 रुपये. आणि या सेटची टोटल येते 87,525 रुपये. 87,525 रुपयाने हा प्रॉब्लेम टॅली होतोय. चेक करूया उत्तर बरोबर आहे का. बॅलन्स शीटची टोटल 87,525 रुपये आपल्याला दिलेली आहे. या ठिकाणी हा प्रॉब्लेम आपला टॅली झालेला आहे. एकदम बेसिक असा प्रॉब्लेम होता. या ठिकाणी थांबूया. व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या इयत्ता 12वीच्या मित्रांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा अभ्यास होईल. धन्यवाद.